गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितले, डिफरन्शियल इक्वेशन डिराइव्ह केले आणि या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनद्वारे एसएचएम मध्ये डिस्प्लेसमेंट कसं काढता येईल, टाइम कसं काढता येईल, अँप्लिट्यूड कसं काढता येईल याबद्दलचे आपण आज काय करणार आहोत, प्रॉब्लेम घेणार आहोत. सगळ्यांनी पुढे पाहायचंय. तर आता फर्स्ट प्रॉब्लेम आता मी इथे तुम्हाला समजून सांगतो. हा प्रॉब्लेम दिसतोय मोठा, परंतु समजून घेतला तर फार छोटा होतो. याच्यामध्ये थोडस तुम्हाला मॅथमॅटिक्सचा गंध भरपूर येईल आणि मॅथमॅटिक्स ज्यांचं बऱ्यापैकी आहे अशांना असे प्रॉब्लेम सोडवायला जास्त वेळ लागणार नाही. त्यातले त्यात ट्रिग्नॉमेट्रीचे काही फंक्शन्स जर माहित असतील किंवा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कशाला काय म्हणतात, साइन कधी, कॉस कधी वगैरे वगैरे, हे जर काही बेसिक फॉर्म्युले माहित असेल तर मग हे सोडवताना खूप सोपं जाईल. तर प्रश्न असा आहे, द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 4 सेकंड. एक पार्टिकल आहे, ते पार्टिकल काय करते, लिनियर एसएचएम पजेस करते. द पार्टिकल पजेसेस लिनियर एसएचएम. द पार्टिकल पजेसेस लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 4 सेकंड. त्याचा पिरियड किती, 4 सेकंद एवढा पिरियड. ऑफ पिरियड 4 सेकंड and amplitude 4 सेंटीमीटर. आणि त्याचा अँप्लिट्यूड काहीतरी 4 सेंटीमीटर. अँप्लिट्यूड तुम्हाला मागे सांगितलं, सगळ्यात एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचा डिस्प्लेसमेंट, मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. ते अँप्लिट्यूड दिले इथं 4 सेंटीमीटर एवढं अँप्लिट्यूड दिले. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ. फाइंड द टाइम टेकन बाय अ बॉडी टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. मग पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून 1 सेंटीमीटर एवढं जर एखाद्याने अंतर कापलं तर त्या अंतर कापत असताना त्याच्यामध्ये असणार आपल्याला टाइम पिरियड काढायचा. तेवढ्या डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करताना असणारा टाइम पिरियड काढायचा. ओके, होल टाइम पिरियड इज 4 सेकंड. एसएचएम झालंय तिथे परफॉर्म केलेलं. अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचं मीटर मध्ये करत केलं आपण इथं 0.04 मीटर. x इक्वल टू 4 मायनस 1, कारण 1 सेंटीमीटर डिस्टन्स काय केले, फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन किंवा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून ट्रॅव्हल केले त्या बॉडीने. त्यामुळे x इक्वल टू 4 मायनस 1 इक्वल टू 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरला आपण काय केलं, मीटर मध्ये घेतलं 0.03 मीटर. ओके, नेक्स्ट. मग आपल्याला माहित असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फाय ची व्हॅल्यू π/2, देन p इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याकडे एक फॉर्म्युला आपण डिफरन्शिएशन केलेला आहे. हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला का, x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. a sin ओमेगा t प्लस फाय. देन a ची व्हॅल्यू इथे दिलेली, a ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू दिलेली 0.03. इथं 0.03, इथं समोर पण 0.0 काय होतं, कॅन्सल होतील. म्हणून आपण सिम्पली 3 आणि 4 असंच लिहिणार आहे. 3 इक्वल टू 4 साइन ओमेगाची व्हॅल्यू मागे बघितली होती आपण. ओमेगाची व्हॅल्यू काढत असताना 2π/t या फॉर्म्युलाने सोडवतो आपण. मग इथे घेतलं 2π/t, इथलं t जसं तसं, फायची व्हॅल्यू π/2 ठेवली. आता पुढे, आता हे जे साइन π/2 प्लस थीटा जर असेल, हे पहा इथे पहा, हे साइन, हे π/2 आणि हा मधला काय थीटा, हे असं जर असेल तर cos थीटा त्याचा आन्सर असतं. हे एक प्रकारचा फॉर्म्युला आहे. काय, साइन π/2 प्लस थीटा. जर साइन π/2 प्लस थीटा असेल तर त्याची व्हॅल्यू किती घ्यायची असते, cos थीटा. मग आपण इथे साइन, हे π/2 आणि हा थीटा. ओके, मग त्याची व्हॅल्यू काय येते, cos थीटा. मग आपण घेतोय cos थीटा, काय घेतोय पहा, इंटू टी, इथं मल्टिप्लाय बाय टी असं. ओके, मग आपण घेतलं पहा, इथं 4 च्या जागी 4 जसं तसं, साइनच्या जागी कॉस आणि थीटा जसं तसं घेतलं आपण 2π/t. टी ची व्हॅल्यू 4. ओके, इंटू टी जशा तसं. ओके, क्लिअर. देन 3/4 cos 2π/4 इंटू टी. आता इथं 2 × 2 2 × 4 म्हणजे π/2 इथे येणार. आता इथे काय येणार आहे, π/2 येणार. π/2 आलेलं इथं, π/2 आलं, cos π/2 इंटू टी इज इक्वल टू 3/4. कारण इथलं 4 काय केलं, इकडे घेऊन गेला होता. ठीक आहे, चला आता पुढे काय करायचंय आपल्याला, हे π/2 आपण लेफ्ट साइडला घेऊन जाऊया.
किंवा ही पूर्ण टर्म जर आपण इकडे घेऊन गेलो कॉस इनवर्स घ्यावं लागेल पाय बाय 2 इंटू टी इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/4 आणि याची सिंपल कॅल्क्युलेशन जर केलं टी ला इथे घेतलं टी ला लेफ्ट साइड साइडला आणि हे पाय बाय 2 ला राईट हँड साइडला जर घेऊन गेलो तर त्याचा सिंपली रेसिप्रोकल होईल इथे ओके मल्टिप्लाय बाय ह्या कॉस इनवर्स ची व्हॅल्यू एवढी आणि सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला इथं t इक्वल टू 0.46 हे एवढं आन्सर मिळून जाईल सांगायला मला आनंद वाटेल की काही दिवसानंतर अगदी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा लवकरच आपली ऑफलाईन बॅच सुरू होते आणि ऑफलाईन बॅच मध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजायला सोपं जातं आम्हाला आणखी काही गोष्टी सांगायला सोप्या जातात ठीक आहे तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या तर सेकंड प्रॉब्लेम बघूया आपण सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पिरियड आणि अँप्लिट्यूड काढायला सांगितलं किंवा अँप्लिट्यूड आणि पिरियड अगोदर अँप्लिट्यूड काढायला लागेल आणि मग पिरियड आपल्याला मिळेल तर आपल्याला गिवन मध्ये काय काय दिले पहा The speed of particle performing linear SHM. The speed of particle performing linear SHM are 8 cm per second and 6 cm per second at respective displacement. At respective displacement of 6 cm and 8 cm. Find its period and amplitude. Find its period and amplitude. याचा पिरियड किंवा पिरियड आपल्याला काढायचं आणि अँप्लिट्यूड काढायचं काय काय दिलं पहा पहिली स्पीड दिली आहे किती पहिली स्पीड 8 सेंटीमीटर पर सेकंड फर्स्ट स्पीड मग त्यावेळी असणारे डिस्प्लेसमेंट 6 सेंटीमीटर ओके सेकंड स्पीड 6 सेंटीमीटर पर सेकंड इज इक्वल आणि डिस्प्लेसमेंट x2 इक्वल टू 8 सेंटीमीटर ओके देन वी हैव टू कैलकुलेट एम्प्लीट्यूड एंड टाइम पीरियड We have to calculate amplitude and time period. We derived the expression of velocity v equal to omega under root of a square minus x square. So first speed v1 equal to omega in under root of a square minus x square x1 square. Second velocity second speed v2 equal to omega a square minus x square bracket square. Equation 1 and 2. Dividing equation 1 by equation 2 we get v1 upon v2 w upon w and such kind of a square root divided by another square root okay omega get cancelled by 6 then remain a square minus 6 square 36 8 square 64 8 square is equal to 64 okay put this value okay so 4 1 are 4 2 4s are 8 and 2 3s are 6 ओके इथं आपण व्हॅल्यूज ठेवल्या होत्या इथं जसं दिलंय त्या पद्धतीने व्हॅल्यूज ठेवल्या आणि व्हॅल्यूज ठेवल्याच्या नंतर पहा हे ओमेगा काय होईल कॅन्सल होईल अंडर रूट ऑफ मध्ये a स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर करावा लागेल आणि a स्क्वेअर मायनस 8 पहा इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही इक्वेशन काय केले आपण इथं डिवाइड केले हे दोन्ही इक्वेशन आपण इथं काय केले डिवाइड केले आणि आता हे दोन्ही इक्वेशनच्या नंतर काय केलं बघा 8/6 जशा तसं इज इक्वल टू ओमेगा काय होईल याच्यामधून कॅन्सल होऊन जाईल ओके मग पहा याच्यामध्ये आतमध्ये स्क्वेअर केला a स्क्वेअर मायनस 36 a स्क्वेअर मायनस 64 जशा तसं ओके त्यानंतर हे स्क्वेअर रूट जर काढून टाकायचं असलं आपल्याला स्क्वेअर रूट जर काढायचं असलं आपल्याला काय करावं लागतं कॉन्स्टंट घ्या स्क्वेअर करावं लागतं मग समोरचा स्क्वेअर करू आपण 4 चा स्क्वेअर 16 9 3 चा स्क्वेअर 9 जशा तसं आणि समोर हे क्रॉस मल्टिप्लाय केलं आपल्याला याच्यातून आपल्याला काय मिळेल अँप्लिट्यूडची व्हॅल्यू मिळणार आहे म्हणून ह्याला काय केलं आपण आता इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 60 a स्क्वेअर मायनस 64 मल्टिप्लाय बाय 16 इज इक्वल टू 9 a स्क्वेअर मायनस 36 मल्टिप्लाय बाय 9 ओके त्या पद्धतीने मग आपण हे सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं हे 9 a स्क्वेअर हे 16 a स्क्वेअर मायनस केलं 7 हे 64 मल्टिप्लाय बाय 16 1024 मायनस हे इथे या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन केलं a स्क्वेअर इक्वल टू किती आले 100 आणि 100 चा स्क्वेअर रूट किती येतं 10 त्या पद्धतीने मग इथे आपल्याला अँप्लिट्यूड मिळाला आपल्याला 10 सेंटीमीटर
आणि ह्या इक्वेशन नुसार आपल्याला अँप्लिट्यूड काढायचं इथं, सॉरी ओमेगा काढायचा. ओमेगा काढून आपल्याला टाइम पिरियड काढता येणार आहे. तो ओमेगा काढण्यासाठी पहिलंच इक्वेशन आपण घेऊ. यातल्या सगळ्या व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला, फक्त ओमेगा माहित नाही. त्यानुसार मग आपण इथे व्हॅल्यूज ठेवल्या 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर, कारण ए ची व्हॅल्यू आली 10 आणि x1 ची व्हॅल्यू तर आपल्याला इथे आलेली होती. ठीक आहे, त्या पद्धतीने मग हे सिंपल कॅल्क्युलेशन केले तर 100 मायनस 36 आणि त्याचं स्क्वेअर रूट बाहेर केलं तर त्यानुसार मग आपल्याला हे आन्सर आलं 1. ओके, मग टाइम ओमेगा किती आला 1. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय अपॉन ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू 1. That's why 2 into 3.14 divided by 1 leads to 6.28 only. Okay, problem घेऊया.